तुमचा असू द्या, मला पैशाची चिंता नाही, कारण आपला केबल पुरा तिकडून कोराडीतून आलेला आहे. पैसे लागले तर त्याने द्यावंच लागत, नाही दिलं तर त्याची डावावर आहे. तुम्हाला सांगा, सावरकर हा दूध आणि साखरेचा आमचा संबंध आहे, आजचा नाही आहे, अनेक वर्षाचा. आणि मलाही कधी कधी गुस्सा येते, पण मी पुरे दाबून देतो. त्याही गुस्सा येतो, कधी कधी मी चिडतो साहेबावर, नाही जे पाठवायची होणे कुछ होता. कधी कधी परिस्थिती नाही राहील तरी होणे कुछ होता. साहेब ते सांभाळून घेते, आपलाच आहे बा, आणि आपला आहे म्हणून ते जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा तेव्हा आम्ही हजर गुरुजी होतो. साहेबाला म्हटलं, आले ना साहेब, कुठे होते? प्रधानमंत्र्यांसोबत होते, मोदी साहेबांसोबत सकाळी जळगावला. पण त्याला माहित होता का वाढदिवस सावरकर साहेबांचा आहे, गेलेच पाहिजे. ते आले, मला आशीर्वाद दिला. मी निश्चितपणानं त्याच्या आशीर्वादाचा सोना करीन. माती जरी माझ्या हाती तुम्ही सर्वांनी दिली तरी त्याचा सोना करण्याची ताकद मी ठेवतो. ईश्वराचा खूप आशीर्वाद आहे, खूपच आशीर्वाद आहे. पाहिलं तुम्ही, सकाळपासून पाऊस होता, मी आलो तेव्हा पाऊस आला, 10-5 मिनिटानं अजून पर्याय झाला. आता येत होता, पण त्याला माहित होतं बावनकुळे साहेब येऊन राहिले, पुन्हा गेला. हा भगवंताचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहे. आता मलाही वाटतं का एक वेळ भेटली तर बरं होईल. माझा वाढदिवस आहे, साहेबांना बोलायला लावला सर्वांच्या समोर एक वेळ अजून. माणूस सर्वात स्वार्थी, मी स्वार्थी, माझा स्वार्थ मी साहेबांना सांगून दिला. 2च वर्ष राहिले भेटले मला, 3 वर्ष तर ते महाभकास आघाडीलाच गेले. 5 पैशाचा काम नाही आणि 1 रुपयाची विकास नाही. पण आज असो, हा मजाकीचा विषय आहे. पार्टीनं दिला तर आपण पार्टीच्या निश्चित मान करू. पार्टीनं म्हटलं का नाही सावरकर तुला इकडे साईडला उभा राहावं लागतं, आपण साईडला उभे राहू, हा आपला शब्द आहे. कारण एक चूक माझ्या जीवनात झाली होती आणि ती अशी पदरात घेतली बावनकुळे साहेबांना, गडकरी साहेबांना, देवेंद्रजींना. तो क्षण आठवल्यावर असा वाटते का जीवनात आपण केवढी मोठी चूक केली होती, आणि एवढी मोठी चूक झाल्यावर माझ्या घरी अध्यक्षपद दिला. काही लोक म्हणायचे गद्दाराला अध्यक्षपद दिलं का, त्याच्याही बरोबर होता, पण ते गद्दारी नव्हती. माझ्या जीवनातला भावना ज्या होत्या की बाबा मी माझ्या जीवनभर पार्टीला कधीच मागितलं साहेबांच्या कोणाला काही मला जिल्हा परिषदची तिकीट पाहिजे, मला आमदारकीची तिकीट पाहिजे, असा पार्टीकडे आजपर्यंत अध्यक्षपद पाहिजे असा कधीच म्हटलं नाही. तसाच मी पण माझ्या जीवनात हे पाहिजे ते पाहिजे काहीच पाहिजे नाही. आज जो आहो पक्षाच्या भरोशावर आहो, आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला आपला सर्वांचा प्रेम मिळाला, बावनकुळे साहेबाचा आशीर्वाद मिळाला, गडकरी साहेबाच्या, देवेंद्रजीचा आशीर्वाद मिळाला. मी या आशीर्वादाचा सोना करीन आणि बावनकुळे साहेबांना कधी खाली मान टाकण्याची गरज टेकचंद सावरकर येऊ देणार नाही, आपला शब्द आहे. मला आज हा प्रेम दिला, माझ्या आयुष्यामध्ये आपण आशीर्वाद दिला, लहान असो किंवा मोठा असो. आशीर्वाद हा ऊर्जारूपी असते, आणि या ऊर्जारूपी आशीर्वादाने मी निश्चितपणे प्रेरणा घेईन आणि जे जे काम पक्ष देईल ते इमानदारीनं करीन, आणि तुमचाही कधी अपमान होणार नाही असा कोणताही कृत्य मी करणार नाही. पुन्हा एकदा आपण सर्व माझ्या या आशीर्वादासाठी आले, आजच्या या वाढदिवसासाठी आले. सर्वांचे खूप खूप चरणी तुमच्या चरणावर प्रार्थना करतो, आणि आपला आशीर्वाद असाच ठेवा अशी
मी ईश्वराच्याही चरणी प्रार्थना करतो आणि माझे जास्त बोललो, 2 शब्द मी मागे घेतो. काही चुकला बोलला, मोठ्या माणसाच्या कामाचे आहे माफ करणं. पण सर्वांनी स्वादिष्ट गावठी जेवणाचा स्वाद घेतल्याशिवाय जाऊ नाही. कारण आपण नागपूरमध्ये असलो तरी नागपूर ग्रामीणमध्ये हा कार्यक्रम आहे, म्हणून ग्रामीणचा आस्वाद घ्या. काही राजकारणात 4 वर्षात चुकलो असं, 4.5 वर्षात कधी कधी हा तोंड आहे, जीभ आहे, तिला हाड नाही आहे. चुकीनं कोणाची चूक झाली असेल माझी, मी आज सर्वांचे हात जोडून पायावर पडून माफी मागतो. तुमचा गुस्सा काही आला पण असेल, हजम असेल, थुकून द्या. आणि एका वाढदिवसाच्या कोणता बॉय म्हणते, बर्थडे बॉयला माफ करा. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, भारत माता की जय. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार माननीय श्री टेकचंद सावरकरजी यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज त्यांचे वडील श्रावणी नाही आहेत, पण ते अदृश्य स्वरूपाने टेकचंदजीला आशीर्वाद देत असतीलच. आई कमलाबाई या ठिकाणी आहेत, त्यांनाही खूप मोठा स्वाभिमान आणि गर्व आहे की टेकचंदजींनी त्यांच्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये आणि पर्यायी राजकीय कार्यामध्ये सुद्धा मोठी उंची गाठली. आपल्या आईला याचा फार मोठा गर्व असतो की आपल्या मुलाला ती मोठी होताना पाहतात. आज त्या कमलाबाई या ठिकाणी आहेत, त्यांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे. आमच्या निशाताई यांनी टेकचंदजीसोबत त्यांच्या आयुष्यामध्ये खंबीरपणे उभं राहून त्यांच्या संपूर्ण उंचीमध्ये मोठा सहयोग दिला आहे. निशाताई या खंबीरपणे टेकचंदजीच्या मागे सर्वच परिस्थितीमध्ये उभ्या आहेत. जेव्हा टेकचंदजींनी सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा मोठा भार त्या कमी करतात. चिंटू आणि सर्व परिवार सोबत आहे. आज एक मोठी घटना त्यांच्या परिवारात घडली. श्रावणजी तर गेले, श्याम आपल्या सोबत नाहीये. श्याम असा होता की टेकचंदजी आणि श्याम दोघ जण अशी जोडी होती की एखाद्या समाजामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये अशी जोडी कमी पाहायला मिळते. पण तो कमी वेळात निघून गेला. पण टेकचंदजींनी श्यामचाही परिवार सांभाळला, आपलाही परिवार सांभाळला. आपला परिवार पूर्ण एक संघ ठेवला. साधारण एखादा मुलगा गेल्यानंतर त्याच्या परिवाराचे वारे न्यायला लागतात, पण टेकचंदजींनी श्यामचा परिवार कधीच आपला दूर समजला नाही. त्यांच्या मुलाला, त्यांच्या सौभाग्यवतीला व्यवस्थित सांभाळण्याचं काम टेकचंदजी आणि आमच्या निशाताईंनी केलं, आमच्या कमलाबाईंनी केलं. आज श्यामची जी आज नाही आहे, फार मला नेहमी टेकचंदजीच्या घरी जेव्हा जातो किंवा मी धारल्यात जातो तेव्हा श्यामची आठवण, आणि आजही मला आल्याबरोबर जर पहिलं कोणाची आठवण असते श्यामची आली. तर श्याम असा मुलगा होता की जो टेकचंदजीचा 90% काम भाऊबंदी आणि वेगळा प्रकारचं नातं श्यामचं होतं. पण जीवनामध्ये घटना, दुर्घटना, जन्म, मृत्यू हा प्रत्येकाला आहे. पण आजच्या या शुभ दिवशी खरं तर जेव्हा मागच्या अनेक वर्षात टेकचंदजी माझी मैत्री आहे. खरं तर त्यांनी 92 पासून भारतीय जनता पार्टीचं राजकारण केलं. मी थोडा उशिरा पक्षामध्ये आलो. मी 96 पक्षामध्ये आलो, 95 आलो. आणि 95 पासून मी त्यांच्या जोडीला, कधी ते जिल्हा परिषदमध्ये, कधी ते पंचायत समितीमध्ये, कधी मी जिल्हा परिषदमध्ये 10 वर्षासोबत जिल्हा परिषदमध्ये आम्ही होतो. पण मला लवकर संधी मिळाली आमदार होण्याची. पण एक मी नेहमीच सांगतो
आपल्या नशिबात एखादी गोष्ट लिहिली असेल ती लेट होऊ शकते, कोणी रोखू शकत नाही. जीवनामध्ये कुणाला लेट करता येतं, रोखता येत नाही नशिबात लिहिलं असेल तर. टेकचंदजीलाही आमदार होण्याची मोठी संधी मिळाली. तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते नेते टेकचंदजी माझ्या मागे उभे होते. मी सुद्धा 15 वर्ष आपल्या भागाचा आमदार म्हणून तुमच्या सर्वांच्या कर्तृत्वाने काम करत राहिलो. शेवटी नेत्याला मोठं करण्याकरता देवदुर्लभ कार्यकर्ते लागतात. आणि एवढी मोठा संस्था पक्षाचा आपल्याजवळ आहे, इतकी खंबीर ताकद आपल्या कार्यकर्त्याची नेत्यांची आपल्या पाठीशी आहे की आपल्या जो नेता या विधानसभेत होईल त्या नेत्याला कधी खाली मान करू देणार नाही. एवढी चांगली टीम भारतीय जनता पक्षाची, तुमची सर्वांची टीम या ठिकाणी आहे.